काल आपण शांडिल्योपनिषदामध्ये अ, काय काय बघितलं असेल तर सुरुवातीला शांडिल्य ऋषींनी अथर्व मुनींना विचारलं की अष्टांग योग जो आहे तो मला तुम्ही एक्सप्लेन करा, सांगा. असं सांगितल्यानंतर त्यांनी सुरुवातीला अष्टांग कुठची ही सांगितली आणि त्यांचे किती किती प्रकार आहेत ते पण सांगितले. सांगू शकेल का कोणी? 6 सांगितले होते का? 10 यम आहेत, 10 नियम आहेत, 8 आसनं आहेत, 3 प्राणायाम आहेत, 5 प्रत्याहार आहेत, धारणा आणि ध्यान हे 2 प्रकारचं आहे आणि समाधी एकच प्रकारची आहे. त्यानंतर आपण ते सर्व यम आणि नियम सगळे बघितले. परत आता रिपीट नाही ते करत. त्यानंतर आसनं बघितली. आसनामध्ये काय काय बघितलं? पहिलं बघितलं स्वस्तिकासन. म्हणजे स्वस्तिकासन आपल्याला जे शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे स्वस्तिकासन त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गोमुखासन. गोमुखासन पण सांगितलंय, परंतु जे हात वर करायची पोझिशन आहे पाठी आणि वर ती सांगितलेली नाही. त्यानंतर पद्मासन आहे. पद्मासनामध्ये काय सांगितलंय? तर बद्ध पद्मासनाची पोझिशन सांगितली. जे आपल्याला बद्ध पद्मासन म्हणून शिकवलंय ते त्यांनी तिथे पद्मासन म्हणून सांगितलं. त्यानंतर आहे वीरासन. याला काय म्हटलंय? म्हणजे इथे काय म्हणून? पद्मासन सारखं सांगितलंय, पद्मासन सारखं. पद्मासनासारखं. हम्म. सिंहासन कसं सांगितलंय? दोन्ही पायाचे टाचा एकमेकाला जुळवायच्या, त्यानंतर दोन्ही हातांनी गुडघे धरायचे हाताच्या तळव्यांनी आणि तोंड उघडं टाकून नासाग्र दृष्टी करायची. हे झालं सिंहासन. त्यानंतर सिद्धासन. सिद्धासन कसं सांगितलंय? तर डाव्या पायाची टाच शिवनी भागावर आणि उजव्या पायाची टाच आहे ती मेढराच्या वरती. अशा प्रकारे घेऊन भुवयांच्या मध्यभागी चित्त एकाग्र करायचं, दृष्टी एकाग्र करायची. त्यानंतर भद्रासन. भद्रासनामध्ये काय आहे? दोन्ही पायांचा टाचा एकत्र करायच्या आणि शिवनी मार्गाला लावायच्या. इथे हात दोन्ही गुडघ्यावर स्थिर करायचे आणि हे सर्व रोगांचा आणि विषाचा नाश करणारे असं आसन सांगितलेलं आहे. भद्र म्हणजे कल्याण. मुक्तासन. शिवनीच्या डाव्या बाजूला उजव्या पायाच्या टाचेने आणि उजव्या बाजूला डाव्या पायाचे दाबून धरावे. हे आसन मुक्तासन. म्हणजेच आपल्याला जे सिद्धासन शिकवलेलं आहे त्याच व्हर्जन, फक्त डाव्या आणि उजव्या बाजूला एकमेकांच्या विरुद्ध बाजूला टाचा लागतील. त्यानंतर मयूरासन. हे सर्वांना माहितीच आहे. मयूरासनाच्या सर्व पाप प्रणाशनम असं सांगितलेलं आहे. आता आसनांचे जे फलश्रुती सांगितली सगळ्याच आसनांची, त्याच्यामध्ये काय सांगितलं तर सर्व रोगा विनश्यंती आणि विषाणी जीर्यंते 2 भाग सांगितले. आणि इवन अशक्त माणसानं सुद्धा जमतील तशी ही आसनं करायची आहेत असंही सांगितलं. आसन जयाचं फल. ज्यांनी या आसनांना सिद्ध केले त्यांनी 3ही जग जिंकले. आणि त्यानंतर काय तर यम आणि नियमपूर्वक जे आसनांचा अभ्यास करतील आणि सिद्ध करतील आसनं, अशा योग्यांनाच फक्त प्राणायामाच्या साधनेने नाड्यांच्या शोधनासाठी अभ्यास करायचा आहे. तेच योगी याला हे आहेत, पात्र आहेत. मी शिकवताना पाठी फारच आवाज येत आहेत का काही? नाही ना? ओके. नाही. माझ्या इथे एक शेजारीच देऊळ आहे, त्याच्यामध्ये बरेच स्पीकर वगैरे चालू आहे म्हणून मीच विचारलं. पुढे नाडी संज्ञादी जिज्ञासा तृतीय खंड, चतुर्थ खंड चालू झाला. नाडी संज्ञा. कोणत्या उपायांनी नाडींची शुद्धी होते? शरीरात किती संख्या आहे नाड्यांची? त्यानंतर त्या कुठून उत्पन्न होतात?
त्यांच्यामध्ये किती प्रकारचे वायू असतात, त्या वायूंचे स्थान कोणकोणते आहे, त्यांची कार्य कोणकोणती आहेत, मागच्याही उपनिषदामध्ये हे सगळं होतं आणि ह्याही उपनिषदामध्ये आहे. पण या उपनिषदामध्ये अगदी स्पेसिफिक व्यवस्थित दिलेलं आहे. आपण बघूया पुढे. शरीर प्राण प्रमाणम म्हणजे शरीराचं प्रमाण कसं असतं, शरीरामध्ये प्राणाचं प्रमाण कसं असतं आणि शरीराचं प्रमाण कसं असतं. अथेदम शरीरम षण्णवत्यंगुलात्मकं भवति, शरीरात प्राणो द्वादशांगुलाधिको भवति. किती? 96 अंगुल हे शरीराचं माप सांगितलं आणि त्या शरीरापेक्षा आणखी 12 अंगुल विस्तृत आहे. म्हणजे किती टोटल? 96 आणि 12 108 ना सर? 108. न्यूमरॉलॉजीचं महत्व आपल्याकडे आहे भरपूर आणि हे सगळं एकमेकाला कुठेतरी जॉईन असतात गोष्टी, त्यामुळे आपल्याला साधारण अंदाज यावा म्हणून सांगितलं. 108 हा आकडा आपल्याकडे महत्वाचा आहे. कुंभक विधी. शरीरस्थम प्राणम अग्निना सह योगाभ्यासेन समम न्यूनम वा यः करोति स योगी पुंगवो भवति. जो साधक शरीरातील प्राण अग्नीच्या साह्याने शरीराला समान किंवा त्यापेक्षा कमी विस्तृत करतो, तोच साधक योगी श्रेष्ठ. म्हणजे समान वायूच्या ठिकाणी कुंभक करायला सांगितलेलं आहे. मनुष्यादीनाम अग्निस्थानम, देहामध्ये एक त्रिकोण सांगितलाय मनुष्य देहामध्ये, जो कुठे आहे? मध्यभागी शरीराच्या. आणि त्या त्रिकोणामध्ये ज्योतीप्रमाणे शिखा तेवत आहे सतत आणि त्याचा प्रकाश पडलेला असतो. अशा पद्धतीत आपल्या शरीरामध्ये अग्नीचं स्थान आहे, जे मध्यभागी आहे शरीराच्या. तसंच पक्ष्यांमध्ये हे स्थान कसं सांगितलंय? वर्तुळाकार. आणि जे चतुष्पाद प्राणी आहेत, गाय, म्हैस, कुत्रा, त्यांच्यामध्ये हे काय असतं? चौकोनी आकाराचं आहे किंवा आयताकृती आकाराचं आहे. इथपर्यंत आपण आलेलो होतो काल, बरोबर? आता आपण शरीराच्या पुढे जाऊया. मध्यभागी म्हणजे नेमकं कुठे? मध्यभागी म्हणजे आपलं जे बरगड्यांच्या परगडे आहेत, जिथं संपतात ते कॉर्नर. परगडे जिथे आणि परगडे जिथे एकत्र येतात सगळ्या, ते अच्छा. त्याचं वरचं टोक धरा हा आणि ठीक. पिंडीपासून एक आडवी लाईन करा आणि त्याला त्रिकोण तयार करा. हा जो आहे याच्यामध्ये जठर हा संकल्पना आहे किंवा यकृत ही संकल्पना आहे, जिथे हे सगळे अग्नी आपल्याला मिळतात. आणि हे स्थान आपण मध्यभाग पण येतो शरीराचा, त्यामुळे इथे आपल्याला अग्नी सापडतो असं म्हणता येईल. मनुष्यादी देह मध्य लक्षणम. गुदात, आता इथे मध्य म्हणजे काय ते पण आलंय बघा पुढे. गुदात द्वयंगुलात ऊर्ध्व मेढ्रात द्वयंगुलात अधो देहमध्यम मनुष्याणाम भवती चतुष्पदाम ऋन्मध्यम घनमध्यम. विहगाना. हा, तुंदग तुंद मध्यम देहमध्यम नवांगुलम चतुरंगुल उत्सेधम उत्सेद आयतमंडाकृती. मनुष्याच्या शरीरामध्ये मध्यस्थान हे गुदापासून 2 बोटे वर व मेढ्रस्थानापासून 2 बोटे खाली, म्हणजे आपलं जे ह्याचं सांगितलंय मूलाधार चक्राचं, मूलाधार चक्र. हा, सिवनीच्या ठिकाणी हे सांगितलं. मग म्हणजे 2 मध्य म्हणजे कसं पकडावं लागेल? असं समोरून बघितलं तर हा मध्य झाला. कसा मध्य झाला? खालून तेवढाच आणि वरून तेवढाच असा मध्य हो झाला. हो. पण उभं या बाजूनं जर शरीराला असं कापलं तरी सुद्धा मध्य लागेल ना. पोट आणि पाठ हो याचा मध्य लागेल, तो मध्य आहे हा, असं म्हणता येईल. तर 4 पायाच्या प्राण्यांमध्ये हे मध्यस्थान हृदयामध्ये, 4 पायाच्या प्राण्यांमध्ये हृदयामध्ये, तर पक्ष्यामध्ये पोटात असते. शरीरामध्ये हे केंद्रस्थान 9 बोट लांब आणि 4 बोट उंच असे अंडाकृती आकाराचे आहे.
म्हणजे आता इथे परत मागचा जो संकल्पना होती आपल्या कुठल्या उपनिषदामध्ये ध्यानबिंदूमध्ये सांगितलेलं होतं की नाभीच्या खालती कंद सांगितलेला आणि तो नाभीच्या खाली आणि स्वादिष्टान चक्राच्या वरती अशा पद्धतीत कंद सांगितलेला आणि त्याच्यातून सर्व नाड्यांचा उद्भव होतो असं सांगितलेलं. तशा पद्धतीत हे केंद्रस्थान जिथे अग्नीचं स्थान आहे असं सांगितलंय आणि हेच आपण आता केंद्र मानायला चालू करूया. म्हणजे मध्यस्थान म्हणून जे काय सांगितलंय ते गुदस्थानापासून 2 बोटे वर व मेढ्रस्थानापासून 2 बोटे खाली असते. पुढे तन्मध्ये नाभिः तत्र द्वादशारयुतं चक्रम तच्चक्रमध्ये पुण्यपाप प्रचोदितो जीवो भ्रमती. याच्यामध्ये नाभी आहे. कशामध्ये? तर जो मध्यभाग सांगितला तो म्हणजेच मेढराच्या खाली आणि गुदस्थानाच्या वरती 2 अंगुल. तन्मध्ये नाभीही. आता नाभी हा तर अवयव आपल्याला माहिती आहे. नाभीमध्ये आपण म्हणूया इथे पण कसं सांगितलेलं त्याही उपनिषदात कसं सांगितलेलं तर जी मध्य नाडी आहे ज्याला आपण काय म्हणतो सुषुम्ना, तर सुषुम्नेची उत्पत्ती नाभीपासून सांगितलेली आणि नाभीमध्येच हा जीवात्मा वर खाली प्राणाच्या ह्याने वर आणि खाली अधो आणि ऊर्ध्व गतीला प्राप्त होतो असं सांगितलेलं. तर इथे पण तसंच संकल्पना आहे. नाभीमध्येच जीवाला बद्ध आहे असं सांगितलेलं आहे. तन्मध्ये नाभीः तत्र द्वादशारयुतं चक्रम तच्चक्रमध्ये पुण्यपाप प्रचोदितो जीवो भ्रमती. 12 आऱ्यांचे म्हणजे द्वादशार चक्र 12 आऱ्यांचे. नाभिस्थानी चक्र कुठलं आहे आपल्याला नाव शिकवलेलं? मणिपूर. मणिपूर चक्र. मणिपूर. मणिपूर चक्र आहे आणि त्याचं आरे किती सांगितल्यात तर 12. 12 आरे. या चक्रामध्ये पाप पुण्याने वशीभूत झालेला जीव फिरत असतो, बद्ध असतो. पाप पुण्यामुळे बद्ध असलेला जीव हा फिरत असतो. ज्या प्रकारे कोळी किडा स्वनिर्मित जाळ्यात फिरत राहतो त्याप्रमाणे हा प्राण नाड्यांच्या जाळ्यात फिरत राहतो. या शरीरात जीव हा प्राणावर आश्रित आहे, प्राणारूढ आहे. इथे पण सेम मागच्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की जीवाचं पूर्ण भ्रमण हे प्राणाच्याच अधीन असतं. प्राणाबरोबर तो फिरत असतो इकडे तिकडे असंच सांगितलेलं आहे. याही उपनिषदात तसंच सांगितलंय की जसं वर्णन ह्यांनी कसं केलंय तर कोळी जाळं विणतो आणि त्या जाळ्यामध्ये स्वतःच फिरत राहतो जाळ्याच्या अनुषंगाने, कारण त्याला एक पाय दुसऱ्या तंतूला दुसरा पाय दुसऱ्या तंतूला असंच फिरावं लागणार. बरोबर आहे ना? त्याच्या जो घेरा असतो त्याच्यामध्ये जे तंतू त्यानं बांधलेले आहेत त्या तंतूंच्या आधाराने तो चालत राहतो. तसं प्राणाची जी रचना आहे नाड्यांमध्ये जशी रचना झालेली आहे तशा रचनांच्या आधारे प्राण वाहत आहे आणि त्या प्राणांच्या वहनाबरोबरच जीव सुद्धा इकडे तिकडे फिरत असतो, प्राणारूढ असतो. तंतुपंजर मध्यस्थ लुतिका यथा. म्हणजे लुतिका म्हणजे कोळी. जसं कोळी तंतू मध्ये फिरत असतो. यथा भ्रमती तथा चासौ तत्र प्राणश्चरती देहे अस्मिन् जीवः प्राणारूढो भवेत्. या देहामध्ये जीव हा प्राणाला आरूढ होऊनच फिरत असतो. पुढचं कुंडलिनी स्वरूप चेष्टाः नाभेस्तिर्यग ऊर्ध्व कुंडलिनी स्थानम. नाभीच्या बाजूला किंवा तिर्यक दिशेला खाली कुंडलिनी शक्तीचे स्थान आहे. अधोर्ध्व कुंडलिनी स्थानम अष्टप्रकृती रूपाष्टधा कुंडली कृता
कुंडलिनी शक्तिर्भवती. ओके. यथावद वायुसंचरम जलानादिनी परितः स्कंधपार्श्वेषु निरुध्येनं मुखेनैव समावेष्ट्य ब्रह्मरंध्रम योगकाले अपानेन अग्निना च स्फुरति हृदयाकाशम महोज्ज्वला ज्ञानरूपा भवती. नाभीच्या बाजूला खाली कुंडलिनी शक्तीचं स्थान आहे. ही कुंडलिनी शक्ती अष्टप्रकृती रूप आणि 8 वेळा कुंडलिनी मारलेली आहे तिनं, म्हणजे 8 फेरे तिनं घातलेले आहेत आणि तिचं अष्टप्रकृती रूप स्वरूप आहे. 8 वेळा कुंडली मारल्यामुळे ज्याप्रमाणे अन्नपाण्याच्या सभोवताल वायूचा संचार असतो, त्याप्रमाणे कंदस्थानाच्या सभोवतालीही सुषुम्ना नाडीच्या मुखाला बंद करून ही स्थित आहे. म्हणजे कंद जो आहे तो मध्यभागी आहे आणि त्याच्या बाजूला वेटोळं घालून ही कुंडलिनी आहे. जसं वायूचा संचार हा आजूबाजूने सगळीकडे होतच असतो. आता मी इथे बसलोय तरी माझ्या आजूबाजूला वायू हा आहेच. तद्वत सगळ्या बाजूनं त्या कंदाला वेढलेली ही कुंडलिनी आहे आणि ती सुषुम्ना नाडीच्या मुखाला बंद करून स्थित आहे. योग दशेत अपान वायूचा अग्नीसोबत संयोग झाल्यास ही कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रापर्यंत स्फुरित होते. त्यावेळी हृदयाकाशात पोचल्यास ही शक्ती अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानमय होते. हृदयाकाशम महोज्ज्वला ज्ञानरूपा भवती. सेम कन्सेप्ट आहे. तिकडे पण असंच सांगितलेलं होतं, त्याही उपनिषदात इथेही तसंच सांगितलेलं आहे. चतुर्दश नाड्या. आता 14 नाड्या त्यांनी तर इथे सांगितल्या. सर इथं आपण आतापर्यंत म्हणजे 3.5 वेटोळे ऐकलं होतं सर. इथं हो, पहिल्यांदाच मी 8 वेळा वेटोळे घातलेले पहिल्यांदाच ऐकलं सर. होय. आणि ह्याचा पण अर्थ आहे काहीतरी. सर असतील तर सांगतील. अष्टधा हे जे आहे ना, अष्टप्रकृती रूप, अष्टप्रकृती अष्टधा रूपा, कुंडलिनी कृता. अष्टधा कुंडलीकृता, अष्टप्रकृती रूपा, याचं पण काहीतरी विवेचन सरांच्या बोलण्यातून कधीतरी आलेलं आहे. आपण हे करूया, सर आले की विचारूया. चतुर्दश नाड्या. पुढे जाऊ. मध्यस्थ कुंडलिनी आश्रित्य मुख्या नाड्यश्चतुर्दश भवंती. म्हणजे शरीराच्या मध्यस्थानी स्थित असलेली ही कुंडलिनीच्या आधारे 14 मुख्य नाड्या शरीरात स्थित आहेत. त्या 14 नाड्या इडा, पिंगला, सुषुम्ना, सरस्वती, वारुणी, पूषा, हरितजिह्वा, अस्ति. यशस्विनी, विश्वोदरा, कुहू, शंखिनी, पयस्विनी, अलंबुसा आणि गांधारी या आहेत. आता जर म्हणजे 3 नाड्या जर पहिल्या बघितल्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, तर त्या कशा घ्यायच्या आहेत? तर सरांनी मागे एक उदाहरण मस्त दिलेलं की हायवे आहे आणि बाजूला त्याच्या साईड पट्टी असते, बरोबर आहे. छोट्या हो. व्हेकलना पुलाखालून जायचं आहे म्हणून केलेली असेल, किंवा गाड्या मोठ्या थांबवण्यासाठी केलेली असेल, एसटी थांबवण्यासाठी असतं, काही असेल. मोठा हायवे म्हणजे तुम्ही हे धरा, काय मधली नाडी सुषुम्ना धरा आणि सुषुम्ना डाव्या नाडी. बाजूची इडा, उजव्या बाजूची सुषुम्ना. पिंगला. त्या लक्षात राहत नाही, त्यांनी लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं? डा म्हणजे डावं, इडा डाव्या बाजूला आणि दुसरी आहे ती उजव्या बाजूची पिंगला. उजवळ. आता ह्या ज्या 14 नाड्या सांगितलेल्या आहेत, यांचा महत्वाचं जे स्थान सांगितलं ते कुठे सांगितलं? कुंडलिनीच्या आजूबाजूलाच. तिथे पण हो. तसंच सांगितलेलं, कसं की जे कंद आहे तिथूनच सर्व नाड्यांचा उगम होतो, असंही त्यांनी सांगितलेलं मागच्या उपनिषदामध्ये.
आणि इथे पण यांनी तसंच सांगितलं की तिथेच जे स्थान आहे तिथून याची उत्पत्ती सांगितली कोणाची, सुषुम्नेची. आणि कुंडलिनी शक्ती ही त्याच्या तिथेच कंदाला 8 फेरे मारून आहे आणि तिथून याची उत्पत्ती होते असं सांगितलेलं आहे. आणि या 14 मुख्य नाड्या आहेत आणि या नाड्यांची नावं येतात विचारायला आणि त्यांची पोझिशन पण विचारतात. म्हणजे कुठले तरी टिपेला वगैरे येतं हे गोष्ट, त्यामुळे थोडस लक्षात ठेवायचं. इडा पिंगला सुषुम्ना, सरस्वती वारुणी, पूषा, हस्तिजिह्वा, यशस्विनी, विश्वोदरा, कुहू, शंखिनी, पयस्विनी, अलंबुसा आणि गांधारी. आता पुढे याच्या सगळ्यांची माहिती दिलेली आहे इथे. सुषुम्नेच्या डाव्या बाजूला इडा नाडी, उजव्या बाजूला पिंगला नाडी, बरोबर. त्यानंतर इडा नाडी हे कोणाचं प्रतीक आहे? चंद्राचं. चंद्र. आणि उजवी कुठली नाडी आहे? पिंगला नाडी पिंगला. आहे. पिंगला सूर्याचे सूर्याचं प्रतीक. हे सूर्याचं प्रतीक आहे. चंद्र हा तमोरूपी आहे आणि सूर्य हा रजोरूपी आहे. रजोर. सूर्याचा भाग हा विष तर चंद्राचा भाग अमृत मानला जातो, हे पण लक्षात ठेवा. इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या सर्व काळात प्राण धारण करून असतात. सुषुम्ना नाडी ही कालभोक्त्री आहे. कालभोक्त्री असं म्हटलंय तिला. याचा अर्थ काय होतो? काळाचं भक्षण करणारी. इथे त्याच्या आधीचं वाक्य कसं आहे? इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या सर्व काळात प्राण धारण करून असतात, परंतु सुषुम्ना नाडी ही कालभोक्त्री आहे. सुषुम्ना नाडीच्या मागच्या दोन्ही बाजूला सरस्वती आणि कुहू या 2 नाड्या आहेत. सुषुम्ना नाडीच्या मागच्या बाजूला सरस्वती आणि कुहू. यशस्विनी नाडी आणि कुहू नाडी या 2 नाड्यांमध्ये वारुणी नाडी स्थित आहे. आता हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे डोक्याची खिचडीच होते. हे काय आहे सांगणं आणि समजवणं कठीण आहे. पण एकंदरीत काय आहे, हे सर्व आकृती काढून नाडी लक्षात ठेवावं लागेल. आकृती लक्षात काढूनच ठेवायला. लक्षात ठेवावं लागेल. हा, आणि महत्वाचं कसं आहे तर लक्षात ठेवायचं म्हणजे नाडी हे प्राणवहनाचं साधन आहे, ही गोष्ट विसरायची नाही. कारण पहिल्या सत्रामध्ये माझ्या मते प्राण आणि नाडी ही संकल्पना होती पहिल्या सेमिस्टरला. तर ते विसरायचं नाही. जरी किती 14 नाड्या इथे सांगितलेल्या आहेत, कुठे 74,000 सांगितलेल्या आहेत, काही याच्यामध्ये 3च सांगितलेल्या आहेत, सगळं खरं आहे. पण सगळ्यांनी एक गोष्ट नक्की सांगितलेली आहे, ती म्हणजे प्राणवहनाची गोष्ट ही नाड्यांमधूनच होते. ठीक आहे, मी वाचून दाखवतो. पूषा आणि सरस्वती या नाड्यांमध्ये पयस्विनी नाडी स्थित आहे. गांधारी आणि सरस्वती नाड्यांच्या मध्ये यशस्विनी नाडी स्थित आहे. कंदामध्ये अलंबुसा नाडीचे स्थान आहे. सुषुम्नेच्या पार्श्वभागात मेढरापर्यंत कुहू नाडीचे स्थान आहे. कुंडलिनीच्या वरती आणि खाली सर्वगामिनी अशी वारुणी नाडी स्थित आहे. यशस्विनी आणि सौम्या या नाड्या पायाच्या अंगठ्यापर्यंत स्थित आहेत. वरच्या दिशेने जाणारी पिंगला नाडी ही उजव्या बाजूच्या नाकपुडीपर्यंत स्थित आहे. पिंगलीच्या मागे उजव्या डोळ्यापर्यंत पूषा नाडी स्थित आहे. जिभेच्या वरच्या टोकापर्यंत सरस्वती नाडी स्थित आहे. वरच्या दिशेने जात शंखिनी नाडी ही डाव्या कानापर्यंत स्थित आहे. गांधारी नाडी ही इडा नाडीच्या मागून जाऊन डाव्या नेत्रांपर्यंत आहे. अलंबुसा नाडी ही गुदस्थानाच्या वरच्या व खालच्या बाजूस स्थित आहे. या 14 नाड्यांमधून इतर अन्य नाड्या निघतात व त्यांच्यातून पुन्हा नाड्यांचा विकास होत जातो असे जाणावे. ज्याप्रमाणे पिंपळाच्या पानात मध्य शिरेला धरून अन्य शिरा विकसित झालेल्या असतात,
त्याप्रमाणे संपूर्ण शरीरात मध्यस्थानी असलेल्या सुषुम्नेच्या आधारे सर्व नाड्या विकसित झालेल्या आहेत. हे महत्वाचं वाक्य आहे. पिंपळाचं पान जर आपण उलट करून बघितलं तर त्याच्यामध्ये एक शिर दिसते आणि त्याच्यातनं अनेक शिरा निघालेल्या दिसतात. तशा पद्धतीत या सर्व नाड्यांचे जाळं आपल्या सगळ्या शरीरात आहे. आता पहिले जे प्रश्न विचारलेले त्याच्यामध्ये सुरुवातीचे प्रश्न काय होते तर शरीरात नाड्या किती आहेत आणि त्यातून वाहणारा वायू किती प्रकारचा आहे. पहिल्या नाड्यांच्या विषयीचं सांगून झालं. आता प्राणाविषयीचं सांगतायत पुढच्या प्रश्नाचं उत्तर. बरोबर. चला बघूया काय काय आहे. प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे 5 मुख्य आणि नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय असे 10 प्रकारचे वायू आहेत. हे सर्व वायू नाड्यांमध्ये संचार करतात. मुख, नासिका, कंठ, नाभी, पायाचे अंगठे आणि कुंडलिनी शक्तीच्या वरच्या व खालच्या भागात प्राणवायू विचरण करतो. सर्वात याचं लक्षात ठेवण्यासारखं कसं आहे तर सुरुवातीला तुम्हाला वरचे भाग दाखवणार. वरचे मुख, नासिका, कंठ वरचे तिन्ही भाग व्यापले. त्यानंतर नाभी आणि पायाचे अंगठे आणि कुंडलिनी शक्तीच्या वरच्या आणि खालच्या भागात प्राणवायू संचरण करतो. पुढे कान, डोळे, कंबर, पायाचा टाचा, नाक, गळा आणि नितंब या ठिकाणी व्यानवायू संचार करतो. त्यानंतर गुदस्थान, मेढ्र, मांड्या, जानू, उदर, लिंग, कंबर, जंघा, नाभी, गुदा व अग्नी या स्थानी अपान वायू विचरण करतो. आपण अग्नीला समानला म्हणतो परंतु इथे अपान सांगितलेलं आहे स्पष्ट. शरीरातील सर्व संधीमध्ये उदान नावाचा वायू विचरण करतो. थोडं मी जरा श्लोक वाचून बघतो पटकन, काही चुकतं नाही. सर्व संधिस्थ उदाना, उदान सांगितलं इथे संधीमध्ये. ओके आहे ते आहे. सर्व संधिस्थ उदाहरणं असलेले. हो पहिल्यांदाच वाचलं मी. समान वायू हा हात, पाय व संपूर्ण अंगाला व्यापून राहतो. समान वायू म्हणजे व्यान वायूची जी कार्य आहेत ती समानची सांगितली. हा समान वायू ग्रहण केलेल्या अन्न, रस इत्यादींना अग्नीच्या साहाय्याने संपूर्ण शरीराकडे पोहोचवतो. समान वायू 72,000 नाड्यामध्ये विचरण करीत हा समान वायू अग्नीसोबत सर्व अंगांगासहित संपूर्ण शरीराला व्यापून असतो. आपण जे शिकलो ते व्यान वायू शिकलेलो आहोत आणि इथे सांगताना त्यांनी ते सेम कार्य समान वायूचं सांगितलेलं आहे. नाग इत्यादी म्हणजे नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे वायू क्रमशः त्वचा, अस्थि इत्यादी स्थानी राहतात. आता इत्यादी म्हणजे कुठले हे काही तिने तिथे दिलेलं नाही. मागच्या वर्षी आम्हाला प्रश्न पडलेला पण त्याचं काही उत्तर नाहीये कारण असंच त्यांनी तिथे लिहिलंय. पंच त्वगस्थ्यादि संभवाः कुंदस्थम जलमन्नम च रसादिषु प्राणस्थानी पृथक कुर्यात. नाहीच दिलेलं. उदराच्या मध्यभागी असलेला व निरंतर गतिशील असलेला असा प्राणवायू उदरात एकत्रित झालेल्या पाण्याला व अन्नाला वेगळे वेगळे करतो व त्यानंतर जलाला अग्नीवर स्थापित करून व स्वतः अपान वायूशी संयुक्त होऊन शरीराच्या मध्यस्थानी स्थित असलेल्या अग्नीशी संयुक्त होतो. म्हणजे इथे अग्नी संदुक्षणाचं काम हे प्राणाचं सांगितलेलं आहे. अग्निसमीप राहून अग्नीला वाढवण्याचं काम आणि मल सारकिट्ट विभजन
याला आपण म्हणतो, किंवा जो घट्ट पदार्थ आहे त्याला वेगळं करणे आणि पातळ पदार्थ आहे त्याला वेगळं करणे याचं काम प्राणाचं आहे. आणि त्याच्याबरोबर अग्नीला स्थापित करणे. प्राणवायू व अपानवायूद्वारे वर्धित झालेला उदरस्थ अग्नी शरीरात हळूहळू प्रदीप्त व्हायला लागतो. हा प्रज्वलित अग्नी प्राणवायूच्या मदतीने उदरातील पाण्याला अत्यधिक उष्ण करतो. पाणी जे असतं आपण पितो त्याला अत्यधिक उष्ण करतो. त्यानंतर अग्नीशी संयुक्त झालेल्या पाण्याने पाण्याच्या वरती स्थित अन्न पचविल्या जाते. म्हणजे आतमध्ये उकळण्याची क्रिया होते असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पुन्हा प्राण त्याद्वारे स्वेद व मूत्र प्रवृत्ती, रक्तापासून वीर्यापर्यंतचे सर्व रस आणि मल इत्यादींना वेगवेगळे करतो. म्हणजे पृथक्करण सुद्धा प्राणाचंच काम सांगितलेलं प्राणच आहे. करतो. प्राणच करतो. कुठे आहे ते? हा. त्यानंतर रक्त इत्यादी रसांना समान वायूच्या मदतीने सर्व नाड्यांमध्ये संचरित करून हा प्राणवायू शरीरात क्रियाशील राहतो. आता कसं आहे, जे आपलं अन्नपचन आणि शरीर वर्धन ही गोष्टी घडत असतात त्याच्यासाठी प्राणवायू कारणीभूत आहे असं यांनी मानलेलं आहे. पचनापासून ते सर्व पोषक रस तयार करेपर्यंत. म्हणजे कसं, तर आपण अन्न खाल्लं की त्या अन्नापासून आपले त्वचा आदी अवयव सगळे बनतात. तेच अन्न जर आपण गाईला घातलं, म्हशीला घातलं तर त्यांचे अवयव बनतात. मग ही जी पोषण आणि वेगवेगळे पदार्थांपासून आपलं शरीर बनवण्याची क्रिया आहे, ही क्रिया कशी होते, तर त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ही करण्याचं काम सगळं प्राणाचं आहे असं इथे सांगितलेलं आहे. रसादी 7 धातू जे आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, जे आपण अन्न खातो त्याच्यातल्या तो पोषकांश हा वेगळा करणे हे काम प्राणाचं आहे. म्हणजे रसाला पोषक धातू जर त्याच्यामध्ये पोषक अंश काही मिळाले तर तेवढे अंश रसापर्यंत नेऊन देणे हे प्राणाचं काम आहे. तसंच रस, रक्त, मांस असे उत्तरोत्तर धातू वर्धन करून शुक्रापर्यंत सर्व धातूंना जे पोषक अन्नातून मिळणारं आहे पोषण ते सर्व पोच करतो. त्याच्यानंतर काय, तर उरलं जे काही उपयोगाचं नाही असं वाटलं त्याच्यापासून काय बनणार, मल बनणार. मलमूत्र. हा, स्वेद, मूत्र आणि पुरुष हे 3 मल आहेत. तर त्यातले स्वेद आणि मूत्र रूपी हे जे आहे हे प्राणानं काढले जातात असं म्हणतात इथे. अर्थात तिसरा जो राहिला तो फक्त मळाचं स्वरूप राहिलं, ज्याला पुरुष म्हणता येईल. तोही वेगळा होणारच, कारण हे 2 वेगळे झाले म्हणजे तो तिसरा काय वेगळा झाल्याशिवाय राहिला नाही. हा. त्यानंतर रसरक्तादी इत्यादी रसांना समान वायूच्या मदतीने सर्व नाड्यांमध्ये संचारण करून, म्हणजे समान वायूच्या मदतीने काय करतोय, तर सगळ्या शरीरात फेकतोय आणि त्या धातूंचे घटक आहेत त्यांना पोषण देतोय. अशा पद्धतीत प्राणाचं काम आहे. अशा प्रकारे प्राण इत्यादी हे वायू 9 छिद्रांद्वारे मलमूत्रादी विसर्जित करण्याचेही कार्य करतात. शरीराला 9 भोका आहेत. त्या सर्व भोकांमधून मळ हा बाहेर पडतच असतो. तर त्या विसर्जित करण्याचं काम जे आहे तो अशा पद्धतीत हा प्राण करत असतो. आता प्रत्येकाची स्पेसिफिक कार्य सांगितली. तर श्वास, तर एक प्रश्वास. मिनिट. हा, हे जे तुम्ही आता जे सांगितलं सप्तधातूमध्ये रसापासून जे वेगवेगळं होतंय, म्हणजे हे जे हा, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी येतात फक्त प्राणाच्या मदतीने ते वेगवेगळे होतात पुन्हा रसातून. हा, आणि म्हणजे हे सर्व धातू अगोदर रसाच्या रूपात ते आहेत. समजा अन्नाच्या रूपातून जे रसात जातो आपण खाल्लेल्या अन्नातून ते हो, रसातच आहेत. म्हणजे ते हो. रूपांतरित नाही तर ते पूर्ण एक वेगवेगळे आहेत. हा, आता तो रूपांतरित कसा करतो ते सांगितलंय, की प्राणवायू आणि अपानवायू हे मी दोन्ही उशिरा आलो एकत्र का? येतात आणि उदरस्थ अग्नीला वाढवतात. हम्म, आता त्याच्यावर आपण खाल्लेलं अन्न हम्म, पडल्यानंतर तो काय करतो, तर पाण्याला तापवतो. हम्म. अन्नामध्ये आपण 2 गोष्टी घेतो, एक पातळ पदार्थ असतील आणि एक घट्ट पदार्थ असतील. म्हणजे आपण जरी हो. भात घेतला तर बरोबर आमटी खातोच ना. हा.
ताक पितो, पाणी पितो, तर त्यातला जो जलांश असतो त्याला तापवण्याचं काम अग्नीमार्फत केलं जातं. आणि त्यावेळी अग्नीला वाढवण्याचं काम कोण करतोय? प्राण आणि अपान हे दोन वायू करतात. ते अग्नी वाढवल्यामुळं ते पाणी तापतं. आणि जसं आपण पाणी तापवून आतमध्ये तांदूळ घातले की भात शिजतो की नाही, हा. तशी क्रिया शिजवण्याची ही पोटामध्ये घडवली जाते. त्या पाण्याला तापवून शिजवण्याची क्रिया घडवली जाते. आता हे शिजवल्यानंतर ते पचायला सुलभ झालं. मग पचायला सुलभ का केलं? तर त्यापासून आपल्याला योग्य घटक मिळवायचे आहेत. कसले घटक असणार मग ते? तर आपलं शरीर 7 धातूंपासून बनलेलं आहे. त्या धातूंना पोषण देणारे घटक बनवायचे आहेत आपल्याला. त्या अनुषंगाने जे पचन झालं त्या सगळ्या पचनातून प्रत्येक धातूला पाहिजे ते मिळणार आहे. बरोबर आहे? मग त्याला हो. सेग्रिगेशन केलं पाहिजे की हे पदार्थ आहेत रसासाठी ठेवले बाजूला, हे आहेत हे मांसासाठी ठेवले, हे रक्तासाठी ठेवले. हे पदार्थ म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठले प्रोटीन कोणाला लागणार, कोणाला आयर्न लागणार, रक्तवाढीला आयर्न लागणार, प्रोटीन लागणार मांसासाठी, अजून काय फॅट असेल तर त्यानं मेद वाढेल, अजून काय अस्थिला कॅल्शियम लागेल, अजून काय वीर्याला सगळंच लागेल. अशा पद्धतीत जे जे म्हणून घटक सेपरेट करायचे आहेत हे सेपरेट ठरवण्याचं काम प्राण करतो असं इथे सांगितलंय. आणि ते पोचवण्याचं काम कोण करतो? समान करतो. मागणीप्रमाणे पोचवण्याचं, उत्पन्न करणे. हा, उत्पन्न करून देणे प्रत्येक घटक हा प्राणाचं काम आहे. आणि ते संपूर्ण शरीरभर पसरवणे हे समानाचं काम आहे. सन्मान. मग आता जर समजा मी खाल्लेल्यापासून माझ्या बोटाचं नख बनतच ना, हो. तर त्याच्या मुळात जाऊन सप्लाय करणारा वायू कुठला? समान हे समान समान वायू. समान. समान वायू. आणि ते पोटामध्ये पचवण्याचं काम करणारा, त्याच्यातून त्या प्राण नखाचा पोषक घटक प्राणवायू. उत्पन्न करणारा प्राणवायू. प्राण आणि अपान. लक्षात. आता हे जी बाकीच्या ग्रंथांमध्ये सगळ्या किंवा आयुर्वेदामध्ये कशी कन्सेप्ट आहे की व्यान वायू हे सगळं काम करतो नेण्याचं, हो. समान पूर्ण वायू शरीरभर. वाचवण्याचं काम करतो. आणि अपान वायू हा समानाला बल देण्याचं काम करतो. पण इथे थोडंसं उलटं सांगितलेलं आहे. त्यामुळे जसं ह्यांनी सांगितलंय तसं आपण लक्षात ठेवू, कारण पेपरला तसंच येणार आहे. बरोबर आहे? त्यामुळे असंच शिकवतोय मी सध्या. आता हे सगळे वायू जे आहेत ते सगळे आपल्याला नवद्वारामधून जे जे मल विसर्जित करायचे आहेत ते सगळे मल विसर्जनाचं काम हेच करत असतात. श्वास प्रश्वास व खोकला येणे हे प्राणवायूचं कार्य आहे. श्वास प्रश्वास म्हणजे हवा आत घेणे, हवा बाहेर सोडणे, आणि खोकला हे प्राणवायूचे कार्य आहे. मलमूत्र इत्यादीचे विसर्जन करणे हे अपान वायूचे काम आहे, कारण तो अधोभागी आहे. त्यानंतर ग्रहण करणे, टाकून देणे हे व्यानवायूचे कार्य आहे. ग्रहण करणे, टाकून देणे हे व्यानवायूचे काम आहे. थोडस उलट सांगितलंय पण आहे त्याला आता नाही काय म्हणता येणार नाही. देहाचे उन्नयन करणे, उन्नयन म्हणजे वरच्या दिशेने उन्नयन, हे उदान वायूचे कार्य आहे. शरीराचे पोषण करणे हे समान वायूचे कार्य आहे. आत्ताच आपण बघितलं की ते पोषक घटक तयार केलेले आपण सगळ्या शरीराला पोचवून पोषण करणार आहोत. ढेकर येणे इत्यादी नागवायूचे कार्य आहे. आता इत्यादी म्हटलं तर काय काय असू शकतं? ढेकर वरती बाजूला येते, ढेकर येते, उचकी. उचकी येणे, त्याच्यानंतर थुंकणे, ह्या गोष्टी आपण म्हणू शकतो नागाचे कार्य आहे. पापण्यांची उघडझाप करणे हे कूर्म वायूचे कार्य आहे. हे स्पेसिफिक आहे, सगळ्या ठिकाणी हे असंच दिसतं. पापण्यांची उघडझाप, उन्मेष आणि निमेष. भूक लागणे हे कुरकर वायूचे कार्य आहे, हे वेगळं सांगितलं इथे. तंद्री लागणे हे देवदत्त वायूचे कार्य आहे. सुस्ती येणे किंवा तंद्री येणे हे देवदत्त जांभई वायूचे येणे. कार्य. आणि श्लेष्मा किंवा कफ येणे हे धनंजय वायूचे कार्य आहे. सर्व जे वायू आहेत त्या सर्वांना मिळून जी मूलभूत संज्ञा आहे ती प्राण आहे.
आणि त्यांचे हे प्रकार फक्त आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कसे आहेत आणि ते काम कसं करतायत हे प्रश्न विचारलेला तसाच होता की वायूचे प्रकार किती आहेत, ते कुठे कुठे असतात आणि त्यांची कामं काय, असा प्रश्न शांडिल्य ऋषींनी विचारलेला होता. तर जसं जसं त्यांनी इथे उत्तर लिहिलेलं आहे. सुरुवातीला त्याच्या आधी नाड्या किती आहेत, त्यांची स्थानं काय आहेत आणि त्या शरीरात कुठे कुठे स्थित आहेत, हे पहिला प्रश्न होता. त्याचं उत्तर झालं. आता हे दुसऱ्याचं उत्तर झालं. आता योगाविषयीचा प्रश्न कसा आहे त्यांचा, की अष्टांग योगाचं ब्रह्मज्ञानासाठीचं ज्ञान मला तुम्ही द्या. ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी अष्टांग योगाचं यथोचित वर्णन करा, असं त्यांनी पहिल्यांदाच सांगितलंय. मग आता हे नाड्या सांगून झाल्या, प्राण सांगून झालं, आता ते मूळ पदावर आपल्या येणार की ब्रह्म याच्या थ्रू कसं जाणायचं आहे, याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्या क्रियांपर्यंत येणार. म्हणजेच पुढे नाडी शोधन आलं, प्राणायाम आला, अजून काय हठविद्येचे काही गोष्टी आल्या, ह्या सगळ्या आता पुढे पुढे येत जातील. पण बेसिक कन्सेप्ट आपल्या त्यांनी सुरुवातीला क्लिअर केल्या की ह्या गोष्टी मला सुरुवातीला क्लिअर केल्या पाहिजेत, तरच पुढे जाऊन आपल्याला नाडी शोधन सांगता येईल, तरच पुढे जाऊन आपल्याला काय ते शिकवता येईल, असं आहे. नाडी शोधन विधी एवं नाडी स्थानम वायुस्थानम तत्कर्मम च सम्यक ज्ञात्वा नाडी शोधनम करूया. अशा प्रकारे नाड्यांचं स्थान आणि वायूंचे स्थान जाणून घेतल्यावर नाडी शुद्धतेचा अभ्यास करावा. आलं बघा, जसं तसं. चतुर्थ खंड संपला. आता पंचम खंड चालू झाला. काय तर योगाधिकारी योगमठयोः लक्षणम. योगमठ कसा आहे बघा अर्थ. ओके ओके. यमनियमाचे पालन करणाऱ्या, ज्यानं यमनियमाचं पालन केलेलं आहे असा योगीच पुढच्या सगळ्या क्रियांना आता हे आहे, पात्र आहे, हे त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच सांगितलंय. यमनियम करणाऱ्यांनी आसन सिद्ध केलं पाहिजे, मगच पुढे गेलं पाहिजे, हे ते सांगतातच आहे. यमनियमांचे पालन करणाऱ्या, आसक्ती रहित असलेल्या, शास्त्रादींचे ज्ञान संपादित केलेल्या, सत्य धर्माचे पालन करणाऱ्या, क्रोधावर विजय मिळवलेल्या, गुरुसेवेमध्ये रत असलेल्या, हे आवश्यक गोष्टी आहेत. काय काय त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे आपण कसं बसतोय, घरात बसतो सकाळी 6 वाजता आणि सुरू करतो. गुरुसेवेमध्ये रत असला पाहिजे, तरच गुरु बघेल ना, बघेल गुरु, समजावेल, सांगेल चुका आहेत ह्या तुझ्या, हे तुझ्या चांगल्या गोष्टी आहेत, काहीतरी त्याच्यावर चर्चा होईल, त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न होईल. गुरुसेवेत रत असलेल्या, माता पित्याच्या आज्ञेचे पालन करणाऱ्या, आश्रम नियमानुसार, आश्रमात राहतोय बघा तो, आश्रम नियमानुसार विहित आचरण करणाऱ्या, विद्वान आचार्यांकडून ज्ञानार्जन केलेल्या अशा साधकाने, ब्रह्मघोषाने युक्त असलेल्या, स्वधर्माचे पालन करण्यात दक्ष असलेल्या, ब्रह्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात फळ, कंद, पुष्प, जल इत्यादींनी युक्त असलेल्या, रमणीय तपोवनामध्ये, जेथे देवतांचा निवास असेल अशा नदीच्या तटावर वसलेल्या गावात किंवा नगरात, शोभायमान अशा जास्त उंच किंवा जास्त खोलगट नसलेल्या जागी, लहान द्वार असलेल्या अशा मठाची निर्मिती करावी. जागा कुठे कुठे, यांनी काय जागेचं काय काय सांगितलंय, तर काय काय असलं पाहिजे तिथे आश्रम बांधायचा आहे, काय काय बघायला पाहिजे, जागा कशी आहे बघितली पाहिजे, बरोबर. नदीचा तट असावा नदीच्या लागेल, तटावर फळ, एकांत, कंद, पुष्पजल इत्यादींनी युक्त, जागा खूप जास्त उंचही नको आणि खूप खोलगटही नको, खोलगटही नको, समान अजून काय, पृष्ठभागावर. देवतांचा निवास असेल. त्याच्यानंतर आधी पहिली बघा कंडिशन कशी घातली आहे पहिली, तर फळ, ब्रह्मज्ञानी कंद, लोकांच्या सानिध्यात. पुष्प, जल. हा हा फळ, कंद, पुष्प, जल हे आधी असलं पाहिजे. त्याच्याशिवाय जिवंत राहता येईल का? नाही. खाण्याची त्याच्या सोय अगोदर असली पाहिजे. ब्रह्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात म्हणतात ना. तर म्हणजे मगाशीच म्हटलं, आश्रमामध्ये ना. आश्रमामध्येच आहे ते सगळं. त्याला आता पुढचा हम्म. अभ्यास करायचा जो आहे तो गुरुच्या सान्निध्यातच करायचा आहे.
आश्रमातच करायचा आहे. मग त्याची कुटी कशी असावी आणि तो आश्रम सुद्धा कुठे असावा हे सगळं बांधण्याचं जागा सांगतायत. आता आपण कसं घेतो, हायवे पासून जरा जवळ पाहिजे, तिथून आपल्याला रेल्वे स्टेशन जवळ पाहिजे, बस स्टँड जवळ पाहिजे, लहान मुलांसाठी शाळा जवळ पाहिजे, अशाच फ्लॅट आपण घेतो. तशा इथे कंडिशन आहे. फळं, कंद, पुष्प इत्यादी खाण्याचे पदार्थ आपल्या जवळ पाहिजे आणि पाणी, बरोबर, हे सगळं पाहिजे. रमणीय पाहिजे जागा. तिथे तुम्हाला काहीतरी विचित्र कचरा आणून कोणतरी टाकतोय अशी जागा नको आहे. जिथे देवतांचा निवास असेल अशा नदीच्या तटावर बसलेल्या गावात किंवा नगरात, नगरही चालेल म्हणतात ते, परंतु रमणीय पाहिजे, जलपुष्पकंद मिळाली पाहिजेत. शोभायमान अशा उंच किंवा खोलगट जास्त नसलेल्या भूमीवर लहान द्वार असलेल्या अशा मठाची निर्मिती करून त्याला शेण इत्यादींचे लिंपण करून मठ बांधायचं छोटा, त्याला छोटस द्वार ठेवायचं जेणेकरून आतमध्ये वाकून घुसायला पाहिजे, बरोबर. शेण इत्यादीचे लिंपण करायचं. सर्व प्रकारे सुरक्षिततेचा विचार करून त्या ठिकाणी वेदांत शास्त्राचे श्रवण करीत सरांचा योगाभ्यासाला आवाज गेलाय सुरुवात का? करायची. आला आला. हा? येतोय. येतोय ना आवाज? हा हो, गेला होता, येतोय आला सर. परत. हा. लहान द्वार असलेल्या मठाची निर्मिती करून त्याला शेण इत्यादींचं लिंपन करून सर्व प्रकारे सुरक्षिततेचा विचार करून त्या ठिकाणी वेदांत शास्त्राचे श्रवण करीत योगाभ्यासाला सुरुवात करावी. मागच्या वर्षी आपण 6व्या अध्यायामध्ये हे सगळं बघितलेलं आहे. पाहिलं. फक्त त्याच्यामध्ये कसं कीट, लता किंवा मुंग्या येणार नाही त्याची काळजी घ्यावी. इथे फक्त कसं म्हटलंय, सर्व प्रकारे सुरक्षिततेचा विचार करावा, बरोबर. आणि कसं करायचं आहे, वेदांत शास्त्राचे श्रवण. वेदांत शास्त्र म्हणजे इथे काय अपेक्षित आहे? वेदांत उपनिषद. म्हणजे उपनिषद. हा, वेदाचा अंतिम भाग उपनिषद. उपनिषद. हा, उपनिषदांचं त्यावेळी जेव्हा हे लिहिलं गेलं उपनिषद, तेव्हा वेदांत संप्रदाय होता का? हो. हो, मग त्याच्याशिवाय थोडं सांगितलं. हे चूक करताय, लक्षात घ्या. ही जी जेव्हा सांगितलेली आहेत ह्यांचं वाचन करून इतर सांख्य, न्याय ही सगळी दर्शनं येऊन सर्वात शेवटी जो संप्रदाय निर्माण झालाय तो आहे कुठला? वेदांत. वेदांत संप्रदाय. आलं का लक्षात? हो. त्यामुळे वेदांत संप्रदाय किंवा वेदांत दर्शन हे नंतर निर्माण झालेलं आहे. यातून गोष्टी घेऊन त्यांनी सगळं निर्माण केलं. पण वेदाचे जे 4 भाग आपण सांगतो कुठले? संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद आहे. उपनिषद. त्यातला सर्वात शेवटचा म्हणजेच अंतिम भाग म्हणजे उपनिषद. उपनिषद. या उपनिषदांचं हे एक उपनिषदच आहे ना. उपनिषद आहे आणि उपनिषद जेव्हा बनली त्या काळामध्ये त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. याचा अभ्यास करून पुढे ऋषींनी आपले संप्रदाय स्थापन केले. म्हणजे यातूनच योगाची निर्मिती झाली, योग संप्रदायाची. यातूनच वेदांत निर्माण झालं, यातूनच न्याय निर्माण झालं, बौद्ध झालं किंवा इतर कुठलेही झाले असतील संप्रदाय. त्यांचा हे जे काही पुढे होत गेलं ते मूळ ज्ञान हे आहे. त्यामुळे ह्याचा आणि वेदांताची गफलत करायची नाही. वेदांत इथे म्हणजे काय आहे? वेदांचा अंतिम भाग. वेदांचा अंतिम भाग. वेदांत शास्त्राचे श्रवण करीत योगाभ्यासाला सुरुवात करावी. चला, प्राणायाम आरंभ प्रकार हा. आता पुढे प्राणायाम सांगणार. प्रथम श्री गणेशाचे पूजन करून आदौ विनायकम संपूज्य श्रेष्ठ देवताम नत्वा पूर्वोक्तासने स्थित्वा प्रांगमुख उदंगमुखो वा पी मृद्दासनेसु जितासन गतो विद्वान समग्रीव शिरो. आहे बघा इथे समकाय शिरोग्रीव याचा उद्गम स्थान सापडलं बघा इथे. समकाय शिरोग्रीव अवस्था ही इथेच वर्णन केलेली आहे.
पाठीचा कणा ताठ, नजर समोर, मान सरळ, अशा 3 आज्ञा आपण देतो जेव्हा आपण योगाचा क्लास घेतो तेव्हा बसताना. कुठल्याही आसनात जे बैठक आसन आहे त्याच्यामध्ये आपण किंवा ध्यानात्मक आसन आहे त्याच्यामध्ये ही आज्ञा आपण दिली पाहिजे. पाठीचा कणा ताठ, नजर समोर आणि मान सरळ. प्रथम श्री गणेशाचे पूजन करून आपल्या इष्टदेवतेला नमस्कार करून पूर्वी वर्णन केलेल्या कोणत्याही एका आसनात स्थिर होऊन तसेच मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवून सुखदायक जागेवर बसून मृगचर्म इत्यादी खाली घालायचा आहे. ज्या आसनाचा अभ्यास दृढ आहे त्या आसनात विद्वान साधकाने बसावे जेणेकरून त्याची मान आणि डोकं सरळ ताठ राहील म्हणजे समकाय शिरोग्रीव. तसेच त्याने स्वतःची दृष्टी नाकाच्या अग्रभागावर केंद्रित करावी. सेम टू सेम वर्णन कुठे आहे? हे सगळं भगवद्गीतेमध्ये आहे. बरोबर? पूर्ण हो. जसंच्या तसं करण आहे म्हणजे योगामध्ये. भगवद्गीतेमध्ये हे इथून आलेलं आहे. कुठे आहे? नासाग्रावर केंद्रित करावी. पुन्हा भ्रूमध्यात चंद्रबिंबाचे दर्शन घेत भ्रूमध्यामध्ये चंद्रबिंबाचे दर्शन घेत डोळ्यांनी अमृत प्राशन करावे. आता इथे अमृत प्राशन हा जेव्हा येतो तेव्हा लगेच माझ्या मनात काय काय येतं? तर खेचरी मुद्रा असेल किंवा शांभवी मुद्रा असेल असं येतं. बघू पुढे काही सांगतायत का? पण तर हे चंद्रबिंब म्हणजे एक्झॅक्टली काय असणार? असणार काय हे सांगणं कठीण आहे, पण त्यांना जे काही अपेक्षित आहे ते त्यांनी सांगितलंय. म्हणजे काय तर ध्यानाच्या अवस्थेमध्ये म्हणजे नाकाच्या आपलं अग्रभागावर आज्ञाचक्र, दृष्टी हा चंद्रबिंब आज्ञाचक्र म्हणजे जे आहे आज्ञाचक्र असायला पाहिजे. धूमध्यात म्हणल्यावर ते आज्ञाचक्राच्या आज्ञाचक्र. ठिकाणी आता मागच्या जर तुम्ही उपनिषदामध्ये बघितलं असाल तर तिथे कसं सांगितलेलं तर दृष्टी एकाग्र करावी इथपर्यंत सांगितलेलं होतं. हो. त्याच्यानंतर सगुणासाठी वेगळं सांगितलेलं, निर्गुणासाठी वेगळं सांगितलेलं. सगळं ध्यानाचं थोडक्यात ध्यान तुम्ही करताना काय काय करायचं आहे हे त्यांनी सांगितलेलं. इमॅजिनेशन कशी असावी तुमची हे सांगितलेलं. तसाच एक पार्ट आहे हा की भ्रूमध्याच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? चंद्रबिंबाचं दर्शन घ्यायचं आहे. डोळ्यांनी अमृत प्राशन करावे. इडा नाडीने 12 मात्रेपर्यंत वायूचे पूरक करावे. इडा म्हणजे डावी. डावी. डावीने म्हणजे चंद्रनाडीने. इडा म्हणजे चंद्रनाडी किंवा इथे कुठलं त्याचं हे काय सांगितलेलं आहे? चंद्राचं प्रतीक सांगितलेलं आहे. बरोबर? आणि अजून काय सांगितलंय? 12 मात्रेपर्यंत. मात्रा 12 सांगितल्या बरोबर. पण इडा नाडीच्या अमृत वर्णनामध्ये अमृत प्राशन. अमृत प्राशन ही पण गोष्ट सांगितली. हो. आणि विष हे सूर्याचं हे पिंगला. सांगितलं. सुरुवातीला सांगितलंय. तर ठीक आहे, इडा नाडीने आपण श्वास पूरक करणार आहोत. बरोबर? 12 मात्रा उदरस्थानी म्हणजे एक्झॅक्ट किती वेळ असणार? 12 मात्रा म्हणजे 12 मिनिटं? मात्रा तुम्ही आता नाही नाही मात्रा मोजायला मात्रा मोजणे ते याला मात्रा म्हणतात. म्हणजे आता तुम्ही मोजलं 1 2 3 4 5 अच्छा अच्छा. 6 ओके ओके. 7 8 9 10 11 12 जो 12 स्पीड तुम्ही मोजेपर्यंत. ठेवलाय नाही जो तसं स्पीड नाही तुम्ही नाही ठेवलाय तसं नाही. तो तसं speed. नाही. तसं नाही. मात्रा एक तसं मात्रा घेत म्हणजे नाही. कशी सांगितली ती आपल्या गुडघ्यावरती गोल हात फिरवायला जेवढी वेळ लागेल तेवढी एक वेळ मात्रा. लागेल. हो. आता प्रत्येक ग्रंथामध्ये परत ते वेगळं आहे. काही जण काय वेगवेगळे येते. हो. सांगतात हम्म. एका काही उन्मेषा काही आणि निमिषामध्ये जेवढा वेळ लागतो त्याला एक मात्रा वेळ लागतो म्हणायची तेवढा. हो. असं काही काही म्हणतात. काही ग्रंथामध्ये जण ते ते आपण सोडलेला श्वास किती लांब जातो, किती अंगुल जातो, हा, ते अंगुल हा, मधलं आहे ते. 12 अंघोळ हम्म. मग असो. किती पण अंगुलाची एक मात्रा. मात्रा मात्रा म्हणजे काय तर आकडे मोजणे. हम्म. 12 हा. आकड्यापर्यंत वायूचे पूरक करावे व उदरस्थानी स्थित ज्वालावलीत म्हणजेच आपला जो अग्नी पेटलेला आहे आतमध्ये तो अग्निमंडळाच्या रमबीजाचा जप करीत ध्यान लावावे. अग्निमंडळाच्या ठिकाणी. ओके. म्हणजे पूरक केल्यानंतर काय करायचं आहे? रम बीज मंत्राचा जप करायचा आहे पूरक केल्यानंतर. आणि
आपलं लक्ष त्यावेळी कुठे, ध्यान कुठे असलं पाहिजे, तर अग्निमंडलाच्या ठिकाणी, जे त्रिकोण सांगितला अग्नीचा, त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. तर म्हणजे मणिपूर चक्रावर ध्यान करायचं आहे. मणिपूर चक्रच्या वरती अच्छा. अग्निमंडल, आपण जो ओ- त्रिकोण बघितला मगाशी, त्रिकोण हम्म. सांगितलेला, तिथे ओके सर. रमबीजाचा जप करीत ध्यान लावावे व नंतर पिंगला नाडीने रेचन करावे. पुन्हा पूरक पिंगला पूरक नाडीने पूरक करावा आणि कुंभक साधून इडेने परत रेचक करावा. रेचन करावे. आता इथे काय 12 मात्रा हे पूरकाची सांगून झाली, बरोबर. कुंभकाची मात्रा सांगितली नाहीत. हा, आता पुढे पुढे ती पण सांगितली आहे त्यांनी. तर ते इथे लक्षात घ्या की अग्निमंडलावर रमचा जप असं सांगितलेलं आहे पूरकाच्या वेळी. हम्म. 12 हे मात्रा लक्षात पूरक. ठेवायचं. 12 मात्रेत पूरक आणि अग्निमंडलावर रमचा जप. नाडी शोधक प्राणायामाभ्यास कालावधी ही आली बघा, इथे परत आलं. इथे जो श्लोक आहे ना, त्याच्यात थोडासा बदल आहे, हे थोडस चुकलंय. त्रिचतुः असं म्हटलंय बघा, त्याच्याऐवजी तो एकदाच शब्द पाहिजे. त्रिचतुः, सप्त त्रिचतुः, त्रिचतुः, सप्त त्रिचतुः, सप्तत्री चतुर्मास पर्यंत असं आहे ते. हम्म. सप्तत्री चतुर्मास पर्यंत त्रिसंधीषु तदंतराले च षट्कृत्व आचरेन नाडी शुद्धिर्भवती. म्हणजे 3 x 4 म्हणजे 12. 12. 12 मात्रांनी करायचं आहे. 7 x 3 म्हणजे 21. 21 वेळा. सप्तत्री, 7 × 3 = 21. 21 वेळा 12 मात्रा, 12 मात्रांनी 21 वेळा, आणि 4 असं महिन्यापर्यंत. 4 महिन्यापर्यंत प्राणायामाचा अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. आत्ताच्या काळात सातत्याने करावं लागेल. हा. आता आधी असं मठात जाऊन राहायला किती जण तयार होतील हा मोठा प्रश्न आहे, आणि सांगणारे गुरु पण तसे मिळाले पाहिजेत. त्रिसंधीषु तदंतराले च षट्कृत्व आचरेन नाडी शुद्धिर्भवती. 3 किंवा 4 महिन्यापर्यंत 3 संधी काळात अभ्यास करावा. 3 संधी काळात. संधी काळ कुठले कुठले आहेत? सकाळ, दुपार आणि रात्र. संध्याकाळ, बरोबर. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा, जेव्हा मावळतो तेव्हा, आणि जेव्हा एकदा मध्यावर असतो तेव्हा, या तिन्ही संधी काळामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि किती किती वेळा करायचा आहे? 21 वेळा करायचा आहे. आणि त्यातही जे पूरक, कुंभक, रेचक ते 12 मात्रांनी करायचे मात्रांनी आहे, करायचं आहे. बरोबर. अशा पद्धती म्हणजे 21 त्रिक 66 63. नाही, 63. 63. 63. हा. व पुढे तो 6 पर्यंत वाढवत न्यावा. म्हणजे आता किती वेळा सांगितलं? 3 संधी काळात सांगितलं, आणि हम्म. नंतर तो 6 पर्यंत वाढवायचा आहे. म्हणजे रात्री, मध्यरात्री असं पण वाढवायला सांगितलंय. म्हणजे 6 वेळा, म्हणजे 24 तासाचे परत 6 न भागायचं, 6 चोक 24, 4 तासांनी 21 वेळा करायचा. अशा पद्धतीत वाढवत न्यायचा. हम्म. आता नीट कन्सेप्ट परत एकदा क्लिअर करूया की 12 मात्रांनी करायचं आहे, बरोबर. त्यानंतर 21 वेळा एकदा 21 करायचा आहे, वेळा करायचं. बरोबर. 21 वेळा एकदा करायचा आहे, आणि असा 4 महिन्यापर्यंत करायचा आहे. आणि दिवसात कसा करायचा आहे? तर 3 जे 3 हे वेळा. आहे, संधी काळ आहे, संधी काळ. 3 संधी सकाळ, काळ. दुपार, संध्याकाळ, त्यामध्ये 21 21 21 वेळा करायचा आहे. आणि हळूहळू वाढवत न्यायचा आहे. तो 6 संधी काळापर्यंत वाढवत न्यायचा आहे, किंवा 6 काळापर्यंत वाढवत न्यायचा आहे. 6 संधी काळ असा हे नाहीये तो कन्सेप्ट. 24 तासामध्ये 6 वेळा न्यायचा आहे, 6 वेळा करायचा आहे.
आणि अशा प्रकारे केलेल्या प्राणायामाच्या अभ्यासाने नाड्यांची शुद्धी होते. म्हणजे नाडी शोधन प्राणायाम हा इथे अशा पद्धतीत सांगितलेला आहे उपनिषदामध्ये. नाडी शुद्धी चिन्हानी, नाडी शुद्धी झाली हे ओळखायचं कसं? आपल्या शरीरात काय बदल होणार? एवढं सगळं जर मी केलं, 6 वेळा प्राणायाम करायला लागलो, 21 वेळा, तर त्याचा काय शरीरात परिणाम होईल? तर या प्राणायामाच्या अभ्यासाने शरीरात हलकेपणा येतो, अग्नीची वृद्धी होते व नादाची अभिव्यक्ती होते. हळूहळू हठयोगाकडे, नादाकडे घेऊन जाणार आपल्याला, बरोबर? नादाची अभिव्यक्ती हे प्राणायामाचं फळ सांगितलेलं आहे, विसरून चालणार नाही. आणि याला मी रूपक कशा पद्धतीचं देतो? तर जर नाड्या शुद्ध असतील, म्हणजेच बासरीच्या आतमध्ये पोकळपणा जर असेल व्यवस्थित, तरच साऊंड येईल ना. वा. असं उदाहरण घ्यायचं, आलं का लक्षात? असं लक्षात ठेवायचं की प्राणवायू हा वाहतोय कशामधनं? नाड्यामधनच वाहतो. आपल्या शरीरात नाड्यामधनच तो वाहणार आहे. फक्त वाहत असताना तो नाद कसा उत्पन्न करेल? तर नाड्या जर व्यवस्थित मलरहित आणि हलक्या असतील झालेल्या, तरच त्या ठराविक फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होतील आणि त्याच्यामध्ये नाद उत्पन्न अख्ख्या शरीरात होईल. हा नाद त्याला आपण काय म्हणतो? कसला नाद? अनाहत नाद. त्याची अभिव्यक्ती होते जेव्हा नाड्या शुद्ध होतात तेव्हा. चला, इति पंचम खंड, हा 5वा खंड आपण पूर्ण केला. आता प्रणवात्मक प्राणायाम. आता मागच्या सुद्धा कुठल्या ध्यानबिंदूमध्ये हे सांगितलेलं की ध्यानबिंदू. प्राणायामाचा आधार घेऊन ओंकाराचा जप प्रणव. करावा, प्रणवाचा जप करावा, हे मागच्या उपनिषदामध्ये सांगितलेलं याही उपनिषदामध्ये आता पुढे सांगणार आहेत. प्राण आणि अपान या वायूचा संयोगच प्राणायाम होय. प्राणायामाची साधी डेफिनेशनच व्याख्या करून केली. टाकली. काय साधी केली डेफिनेशन? एकदम. प्राणापान समायोग हा प्राणायामो भवती. प्राण आणि अपानाचं एकत्रीकरण करणे म्हणजेच प्राणायाम होय. रेचक पूरक कुंभकम इदेन स त्रिविधः ते वर्णात्मकाः तस्मात् प्रणव एव प्राणायामः. प्राण आणि अपान यांचा संयोग म्हणजे प्राणायाम होय. हा प्राणायाम रेचक, पूरक आणि कुंभक या 3 भेदांचा आहे. हे सर्व वर्णात्मक आहे. आता वर्णाकडे नेणार म्हटल्यानंतर कुठे नेणार? वर्ण किंवा अक्षर. प्रणवकडे, ओमकडे. ओमकडे. अक्षर कुठली आहेत? बीज रूपातलीच आपण 3 अक्षर अ, मानतो, उ, म. आणि म. आणि हे वर्णात्मक बिंदू. आहेत. कोण वर्णात्मक आहेत? तर रेचक, पूरक आणि कुंभक हे तिन्ही वर्णात्मक आहेत. आणि म्हणून प्रणव हाच प्राणायाम आहे. सर म्हणजे रेचक करताना अ, पूरक करताना उ आणि कुंभक नाही, रेचक करताना अ, कुंभक उ आणि पूरक म. हो. आपण जरी इथे म्हटलं असं, समजा तुम्ही कुठेतरी शिकलायत म्हणून हे तुम्ही सांगताय, पण ह्या उपनिषदात कसं सांगितलेलं आहे ते पुढे बघायचं. ओके. प्रणवाचा उच्चारानुसार कसं होणार हे आपण इथे हळूहळू बघायचं. कारण हे असं जर लावलं आणि तर आपल्या डोक्यात बसलं की तेच लिहून येतो आपण पेपरला काहीतरी. तसं डोक्यात बसवून घेऊच नका. काही पुढे काय सांगतायत ते आपण बघत सुटायचं, बरोबर? इथे म्हणजे आपण समान वायूचं कार्य बघितलं, व्यानासारखं कार्य इथे समान वायूचं सांगितलंय. ह्या उपनिषद सांगतील ते खरे, बघूया काय सांगतात. ठीक आहे. साधकाने पद्मासनादी ध्यानात्मक आसनात बसून नासिकाग्रावर चंद्राच्या बिंबाला विस्तृत रूपात पाहण्यासाठी प्रणवाचे ध्यान करावे. आता इथे बिंदू स्वरूप जे आहे त्याच्या खाली जो चंद्रकोर आहे ते चंद्रकोरीवर ध्यान करायला सांगितले. इथे पद्मासनात बसायचं, नासिकाग्रावर चंद्राच्या बिंबाला विस्तृत स्वरूपात पाहण्यासाठी प्रणवाचे ध्यान करावे.
बरोबर. मगाशी पण आपल्याला चंद्रबिंब जे म्हटलं होतं ते सर, ते हेच का? चंद्रबिंब हे असू शकतं, असू असू शकतं शकतं. सर. हा. हा. हम्म. चला पुढे. इव्हन पण ना, त्यांनी स्थान सांगितले ना तिथे. इव्हन त्यांनी अशा पद्धतीत रचना आहे, ओंकार या अक्षराचीच रचना अशा पद्धतीत आहे की बिंदू हा आपल्या पण डोक्याच्या आसपासचं प्रतीक आहे. चंद्र हा तिथे त्यांनी स्थान गळ्याच्या सांगितलेले ना सर. संबंधित. हा. तिथे स्थान सांगितले ना ते चंद्रबिंदूचं नाही नाही, पूर्व मध्यमध्ये. चंद्रबिंबाची प्रतिमा हे करा म्हणतायत ना ते, इमॅजिन करा हो असं हो, सांगितलं होतं. चंद्रबिंबाची भूमध्यामध्ये चंद्रबिंब इमेजिन आज्ञाचक्रावर. करा. हा, मग ते आज्ञाचक्रावर आपण म्हटलं चंद्रबिंब होतं की इमेजिन करा कशामुळं. असं तुम्ही म्हणता. तर ते हे असू शकतंय त्याच्या मागचं असू कारण. शकतं, त्याच्याशी लॉजिक असलेल्या गोष्टी येतात आता हळूहळू. ते चंद्रबिंबाला. चंद्रबिंबाची असं चंद्रबिंबाची जी कल्पना आहे ना, ती आपण हं. आज्ञाचक्राशिवाय करू शकत नाहीत, कारण डोळे बंद करून करायची ना. हो बरोबर, म्हणजे हा, ध्यानाचा ती म्हणजे विधी आहे तो. म्हणजे आज्ञाचक्राची मदत लागणारच आहे ना. हो, परंतु हम्म. सारूप्य आहे. म्हणजे कसं, तर मूळ बीज रूपातला कोण आहे? प्रणवच आहे. शरीराची हो, उत्पत्ती सुद्धा प्रणवच आहे. जर आपण प्रणवच आपल्या आहे. मूळ स्वरूपाकडे जायचं आहे तर त्याला अशा पद्धतीत मॉड्युलेट करायला पाहिजे की ते परत आपल्या मूळ स्वरूपाचं ग्रहण करेल. हम्म. त्याच्यासाठी आपण आपला नाद या संकल्पनेकडे जाणे हा सोपा मार्ग आहे, असं यांनी काय करून सायंटिफिकली प्रूव्ह असं नाही, संशोधन करून त्याच्यामध्ये स्वतःवर प्रयोग करून त्यांनी हे सगळं सर्वात सोपा मार्ग जो असेल तो आपल्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यानं ज्याला जसं मिळालं तशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. हम्म. जसं ध्यानबिंदू उपनिषदाचे जे कोणी ऋषी असतील त्यांनी त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रणवाचं वर्णन केलेलं आहे. इथे त्यांनी कसा त्याचा जोड लावलेला आहे तो आपण त्या पद्धतीनं बघायला पाहिजे. अगदी पूर्वग्रह दूषित राहून चालणार नाही. त्यामुळं मगाशी सांगितलेल्या विधीमध्ये काय होतं, तर नासाग्र दृष्टी ठेवावी आणि इथे चंद्रबिंबाचं ध्यान करावं भ्रूमध्याच्या ठिकाणी, असं त्यांनी तिथे सांगितलेलं. आता इथे काय सांगतायत ते बघूया. अकार मात्रे काय विस्तृत स्वरूपात पाहण्यासाठी प्रणवाचे ध्यान करावे. ध्यान कशाचं करायचं आहे? प्रणवाचं करायचं आहे. इथे ध्यान प्रणवाचं करायचं आहे, परंतु काय, तर चंद्राच्या बिंबाला विस्तृत स्वरूपात पाहण्यासाठी ओंकाराचं ध्यान करायचं आहे. म्हणजे मगाशी जे सांगितलेलं तो फायनल स्टेज होती. हम्म. मगाशी जी सांगितलेली चंद्रबिंबाचं काय ध्यान पाहावं, करायचं. चंद्रबिंब पाहावं, हे नंतर दिसेल. आधी ध्यान करत असण्यासाठी तुम्हाला प्रणवाचंच ध्यान करायचं आहे, मग तुम्हाला चंद्रबिंबाचं इकडे स्वरूप दिसेल, असं त्यांनी सांगितलंय. अकार मात्रेत लाल रंगाची हंसवाहिनी हातात दंड असणारी अशी बालिका गायत्री स्थित आहे. गायत्री विषयीचं मला माहिती असलेलं फक्त एकच वाक्य सांगतो, ती म्हणजे वेदमाता. म्हणजे वेदांच्याही आधीची, जिच्यापासून ज्ञान उत्पन्न झालं अशी वेद. एंटिटी. वेद म्हणजे ज्ञान आहे. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान. म्हणजे कसं, तर हे काय आहे? पेन. हा, आणि पेनाशी निगडीत गोष्टी तुमच्या समोर आल्या का? पेन हा शब्द झाला, पण हम्म. पेनाच्या काम काय आहे? ह्याच्यामध्ये शाई आहे, रिफिल आहे, ह्याचा रंग काळा आहे, हे सगळं ज्ञान तुम्हाला एकाच वेळी झालं. हम्म. ते जे आहे ते वेद. वेद हे अपौरुषेय का आहे, तर ज्ञान म्हणून वेद अशी संकल्पना आहे. ज्ञान हे जे निर्माण होतं आपल्याला, ते त्याचं स्वरूपच म्हणजे वेद आहे. आलं का लक्षात? हम्म. हे आपल्या स्वरूपाविषयी नाही सांगितलं, सगळंच ज्ञान म्हणून जे काय आहे ते म्हणजे वेद. आणि म्हणून वेदामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, अशीच आपल्याकडे संकल्पना आहे. तर या ज्ञानाची उद्गाती किंवा ज्ञानाची माता, वेदांची ही माता, तिचं वर्णन गायत्री या स्वरूपात केलेलं आहे. आणि त्याचंही बालिकावस्था किंवा मध्यमावस्था आणि प्रौढावस्था अशा पद्धतीत वर्णन आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या तिच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत, किंवा ती कशावर बसलेली आहे, कशावर कुठल्या वेळी तिचे कसे स्वरूप आहे, अशा पद्धतीत आता वर्णन करणार आहे.
हातात दंड असणारी अशी बालिका गायत्री आहे. लाल रंगाची हंसवाहिनी. हंसवाहिनी म्हणजे हंसावर बसलेली. हंस जिचं वाहन आहे असं हंसावर बसलेली. जर तुम्ही गायत्रीचा कुठे जर फोटो बिटो जर तुम्हाला बघायला मिळाला कुठल्या तरी तशीच पुस्तकात आहे. छापलेला असतो आणि हे तिन्ही ह्याच्यात छापलेलं असतो. म्हणजे तिन्ही त्याचे वर्णन करणारं हे जे वर्णन आहे ना, या तिन्ही आकृत्या तिथे दिलेल्या आहेत, फोटो दिलेले आहेत. तेव्हा एकदा बघितलेत की तुम्हाला हे सगळं कळेल. रंग कसा आहे? लाल आहे लाल आणि हंसावर हंसावर बसलेली आहे. बसलेली हातात दंड आणि असणारी. त्याच्या हातात हातात काय आहे? दंड आहे. अशी बालिका गायत्री स्थित आहे. उकार मात्रेत अकारामध्ये काय सांगितलं हे सगळं सांगितलं. उकारामध्ये काय सांगितलं? पांढऱ्या वर्णाची सर्पवाहिनी होय. युवती सावित्री आहे. पहिली कोण? गायत्री. दुसरी गायत्री, कोण? सावित्री. सावित्री. मकारामध्ये मकार मात्रेत काळ्या वर्णाची वृषभवाहिनी. वृषभवाहिनी. हा, वृषभ म्हणजे काय? बैल. हा, बैलावर आरूढ वृद्ध अवस्थेतली सरस्वती स्थित आहे. अकारादी या 3 मंत्रांचा एकाक्षर प्रणव हा या संपूर्ण जगाचा प्रकाश आहे. अकार या उकार आणि मकार हा जो 3 मंत्र आदी. आहेत, एकाक्षर प्रणव हा या पूर्ण जगाचा प्रकाश आहे. वर्णन करताना बघा किती त्यांनी प्रणव व्यवस्थित ठेवलंय बघा. आपण असंच उच्चारून जातो प्रणव ओंकार असं म्हणताना आपण काहीच वाटत नाही आपल्याला. पण यांनी बघा किती लपवून गपचूप पण समजावलं पण. बरोबर आहे? अकार उकार मकार या अर्थाने सगळं समजावलं पण. ठीक आहे, पुढे. प्राणाभ्यास प्रकार इडया बाह्याद वायुम आपूर्य षोडश मात्रम. हा, आता इथे मात्रा सांगितल्या. आता पुढे मराठीत घेऊया. प्राणायाम करते वेळी साधकाने 16 वेळा अकार मात्रेचे ध्यान करीत इडा नाडेने पूरक करावा. 16 काय? वेळा. मात्रा हा, नाही, वेळा. साधकाने 16 वेळा अकार मात्रेचे ध्यान म्हणजे 16 मात्रेमध्ये अकार भरावा. म्हणजे अकारानं पूरक करावा, अकार म्हणून इडा नाडीने करावा तो पण पूरक. नंतर आत घेतलेल्या वायूचे 64 उकार मात्रेचे ध्यान करीत कुंभक करावा. आणि त्यानंतर 32 मात्रा मकार मूर्तीचे ध्यान करीत म्हणजे पिंगला नाडीने रेचन करावे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर एकाच 4:2 हा 1:4:2. हा पर्सेंटेज पडलं. म्हणजे ते ह्याच्यात पण परत हा जो सांगितलाय तो कसा आहे? 16, 64, 16, 32. 64 आणि 32. 64 आणि 32. हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलंय. हा, हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा हा उत्कृष्ट म्हणून सांगितलेला आहे. बरोबर. तर हा सर्वात उत्तम प्राणायाम. स्टँडर्ड रेशिओ आहे सर हा प्राणायामाचा. स्टँडर्ड रेशो 16, 64, 32. त्याच्यात मध्ये अकार उकार मकार त्याची देवता पण सांगितल्या वरती. गायत्री सावित्री आणि सरस्वती. या गायत्री, तिन्ही सरस्वती, सावित्री. देवता त्यांच्या सांगितल्या. आणि इथे अकारामध्ये कशाचं करायचं आहे? इडानाडीने पूरक करायचं आहे. अकार वेळी मात्रा किती असाव्यात? 16. त्यानंतर कुंभक करायचं आहे. किती मात्रेत? 64. 64. आणि त्यावेळी कुठलं अकार उकार मकार काय पाहिजे? उकार. बरोबर. आणि त्यानंतर काय सावित्री. करायचं? सावित्रीचे ध्यान करावं लागेल. बरोबर, सावित्री. बरोबर. आणि रेचकाचं सांगा.
रेचक 32 मात्रेमध्ये सरस्वती रेचक करावं लागणार आणि सरस्वती सरस्वती मातेचं ध्यान. ध्यान करावं लागणार. आणि मकार उच्चारण. हो. हा, अशा पद्धतीत हा सगळा प्राणायामाचं वर्णन झालं. इति षष्ठखंड. सुषुम्ना मलशोधनार्थ प्राणायाम. सुषुम्नेचा मळ जो आहे तो काढण्यासाठी प्राणायाम. अथ आसन दृढ योगी. किती वाजले सर? झालंय, माझा वेळ झालाय बराच, 8:18. माझ्या लक्षातच आलं नाही. होय, ठीक आहे. सर असतीलच ना? राम सर. हा जी आलोय. हा सर, हम्म. सॉरी हा, मला लक्षात नाही नाही आलं नाही वेळ कसा नाही गेला. चालू दे, चालू दे. रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि मला होस्ट करा. ओके. थँक्यू सर. होस्ट केलंय सर तुम्हाला.